मराठी व इंग्रजी कविता या ब्लॉग मालिकेत आपले स्वागत आहे. इथे आपण मराठी आणि इंग्रजी कवितांच्या समृद्ध आणि भावनिक जगात प्रवास करू. प्रत्येक पोस्टमध्ये एका कवितेचा सखोल अभ्यास केला जाईल. त्यातील थीम्स, भावना आणि भाषेची सौंदर्यपूर्णता उलगडली जाईल. मराठी कवितांचे सांस्कृतिक मूळ आणि इंग्रजी कवितांचा जीवन, प्रेम, निसर्ग आणि समाजातील विषयांवरचा जागतिक दृष्टिकोन यांचा आस्वाद घेता येईल. सुगरणीचा खोपा ही बहिणाबाईंनी लिहिलेली एक अजरामर कविता. मराठी साहित्यातील एक अद्भुत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म महाराष्ट्रातील असोडे, जळगाव गावात 24 ऑगस्ट 1880 रोजी झाला. बहिणाबाई लेवा गण या बोलीत साहित्य रचायच्या. लेवा बोली ही खानदेशी भाषासमूहातील एक बोली आहे, जी खानदेशातील जळगाव, बऱ्हाणपूर्व खानदेशला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही सीमांत भागात बोलली जाते. स्वतः निरक्षर असूनही बहिणाबाईंनी निसर्ग आणि रोजच्या जीवनातील अनुभवांवरून सुंदर कविता रचल्या. सुगरणीचा खोपा ही मनुष्याला खूप सुंदर बोध देऊन जाणारी एक कविता आहे. या ही कविता ऐकूया. अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिलं निजली खोप्यात, जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव, जीव झाडाले टांगला. खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी, जरा देख रे माणसा, तिची उलिशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला देले रे देवान, 2 हात 10 बोट. कवितेचा भावार्थ. कवितेची सुरुवात बहिणाबाई सुगरणीच्या घरट्याच्या प्रशंसेसोबत करतात. त्या म्हणतात की सगळ्या घरट्यांमध्ये सुगरणीचे घरटे सर्वात सुंदर असते. स्वतःच्या पिल्लांसाठी ती ते झोक्यासारखे दिसणारे घरटे उंच झाडाला टांगून ठेवते. तिच्या पिल्लांसाठी ते घरटे एखाद्या झुलणाऱ्या बंगल्यासारखे असते आणि पिल्ले त्यामध्ये निर्धास्त होऊन झोपतात. पिल्ले निर्धास्त असतात कारण सुगरण स्वतःचा जीव टांगणीला लावून त्यांचे रक्षण करत असते. कवितेत पुढे बहिणाबाई त्या खोप्याची तुलना सुकलेल्या गिलक्याशी म्हणजेच घोसाळीशी करतात आणि म्हणतात की त्या खोप्याचे सौंदर्य काही वेगळंच आहे. स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या मानवाला आवाहन दिल्यासारखं त्या म्हणतात की त्या इवल्याशा पक्ष्याची कारागिरी पाहून माणसाला हेवा वाटला पाहिजे. कवितेच्या शेवटच्या ओळी, तिची उलिशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला देले रे देवान, 2 हात 10 बोट, फार खोल आणि गहन विषय मांडून जातात. बहिणाबाई म्हणतात की इतक्या लहानशा जीवाकडून जर इतकी सुंदर निर्मिती होऊ शकते, तर माणसाला देवाने बरेच काही दिले आहे, त्याचे आपण काही करतोय का? इतकी क्षमता आणि इतक्या सोयी सुविधा असून माणूस त्याचं काय करतोय? थोडं पुढे जाऊन असा देखील विचार करूया की देवाने एवढं दिलेलं असतानाही आपण बरेचदा असंतुष्ट असतो. बहिणाबाई या कवितेतून निसर्गाच्या देणगीचे महत्त्व सांगतात व असं सुचवतात की माणसाला त्याचा गर्विष्ठपणा सोडून निसर्गातील इतर घटकांपासून ते कितीही क्षुल्लक वाटत असले तरी बरेच काही शिकता येईल. आता तुम्हाला एक विचारू का? ही कविता वाचून तुम्हाला सुगरण पक्ष्याच्या उदाहरणासारखे निसर्गातील दुसरे कुठले उदाहरण आठवते का?